राम, कृष्ण, भगवान, पण ते सत्य आहेत का? बाबासाहेबांनी काय सांगितलं हे ऐका. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ मालिकेतून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या 22 प्रतिज्ञा शिकत आहोत. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा घेतल्या होत्या. आज आपण दुसरी प्रतिज्ञा समजून घेऊया. बाबासाहेब म्हणाले, मी राम आणि कृष्ण यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. ते भगवानचे अवतार आहेत असं मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही. हे खूप महत्त्वाचे आहे. का? भारतीय समाजात राम आणि कृष्ण ही खूप महत्त्वाची मूर्तीपूजा आहे. पण बाबासाहेबांना जणू जाणवत होतं की या देवतांच्या कथांचा वापर समाजातल्या वर्चस्ववादींनी केला. जातीभेद, छुआछूत, स्त्रियांचे दमन हे सगळं या धार्मिक कथांतून न्याय ठरवला गेला. उदाहरणार्थ, रामायणातल्या अनेक प्रसंगांमध्ये निम्न जातीतल्या लोकांचा अपमान दिसतो. कृष्णाच्या कथांमध्येही असमानतेचे संदेश आहे. बाबासाहेबांनी समजलं की सत्यधर्म हा असा असावा जो सगळ्यांना समान मानतो. बुद्ध धम्मामध्ये एवढी बातमी नाही. तेथे कोणीही मोठा, लहान नाही, सगळे समान आहेत. म्हणून बाबासाहेबांनी या प्रतिज्ञेद्वारे म्हटलं, आपण जुन्या, अन्यायी विश्वासांना नाकारतो, आपण नवीन मार्गाचा स्वीकार करतो, समानतेचा मार्ग. तर मित्रांनो, या दुसऱ्या प्रतिज्ञेबद्दल तुमचे विचार काय आहेत? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की शेअर करा. आणि हो, सगळ्या 22 प्रतिज्ञा शिकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय बुद्ध.